नमस्कार मित्रांनो, आज आमचा चौथा दिवस गोव्यामध्ये नॉर्थ गोव्यामध्ये आमचा आजचा पहिल्या दिवशी आलोय, दुसऱ्या दिवशी काल बाईक रेंट केली. आज नॉर्थ गोव्यामध्ये आमचा तिसरा दिवस. त्यामध्ये एक दिवस आमचा साऊथ गोव्यामध्ये गेला होता. हो, आज असं काही प्लॅन नाही केलं कुठे जायचं, पण विचार चालू आहे पंजिमला जायचं. पण त्याआधी अगोदर इथेच आमच्या याला हॉटेलला लागून बीच आहे मर्जी, तर सकाळी सकाळी तिथे जाऊन बघूया. तर सकाळचे 7:30 वाजलेले आहेत, तर बघूया तिथला नजारा कसा असतो. तर तुम्हाला दाखवतोच मी अशा प्रकारे आहे तिथला नजारा वगैरे. सकाळी सकाळी मार्जिन बीच फार शांत आहे आणि टुरिस्ट पण फार कमी, तर फार शांतता वाटते आणि फार छान वाटतं. समुद्राच्या येणाऱ्या लाटांचा खळखळता आवाज हा कानात येतो. बघू शकता तुम्ही, कोणीच नाही बीचवर सध्या, त्यांची अरेंजमेंट वगैरेच चालू आहे. पण खूप छान वाटतं इथे सकाळी सकाळी आल्यानंतर. पीस मिळतं, पीस ऑफ माइंड. आता बघूया आमचे मित्र कुठे आहेत. तर कारण की आय थिंक पाणी इथपर्यंत आलं होतं, भरती ओटी मुळे. आता बघूया आमचे मित्र कुठे आहेत. तर सकाळी आले होतात ते, आमच्या पहिले निघून गेलेत फ्रेश होऊन. तो म्हणालेत की आम्ही समोर जातो, म्हणाले तुम्ही या मागणं. तर इथे तर आम्हाला काही दिसत नाही आहेत ते. आय थिंक तिकडे चालत गेलेले आहेत. बघू शकता काही काही लोक इथे सकाळी सकाळी जॉगिंग सुद्धा करतात, जॉगिंगला सुद्धा येतात. आणि तिकडे मला ते असं वाटत आहे तिकडे गेलात तुम्ही. बघूया ना, आपण पण काठाकाठाने चालूया. दिसतेत का तर कुठे बघा. सकाळी सकाळी मस्त लहान लहान मुलं इथे समुद्रामध्ये आंघोळ करतात. या समुद्रात आंघोळ करायची माझी 1% इच्छा नाही, कारण की शरीराच्या इथे पूर्ण चिक्कड होऊन जातं. आणि आमच्या याच्यातल्या एका मित्राला या समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे थोडं रॅशेस वगैरे सुद्धा आले होते. त्यापासून असं वाटतं की बा नाही गेलेलंच बरं, दुरून बघितलेलंच बरं, थोडं गुडघ्यापर्यंत गेलं तर बरं. चला तर आपण आपल्या मित्रांना भेटूया कुठे आहेत तर काय माहित. आणि हे साईडचे जे तुम्हाला बसण्यासाठी बेंचेस वगैरे दिसत आहेत, त्यांचं असं आहे की तुम्ही इथून काही ऑर्डर केलं तर तुम्ही इथे बसा. म्हणजे या हॉटेलमधनं इनकेस जर तुम्ही काही ऑर्डर नसेल केलं तर तुम्हाला 100 रुपये प्रति घंटा या दराने तुम्हाला तिथे बसायला मिळेल. सो तसं काही बसणं मॅन्डेटरी नाही आहे. खाली पण वाळूमध्ये आपण बसू शकतो. फॉरेनर इथे रनिंग करायला येतं. हा आमचा पूर्ण सेटअप आहे. यामध्ये आता आमची अंडा करी आहे. आजचा मेनू काय दादा? अंड्याची. जरा बघू दे, दाखवता. हे आमचे शेफ आहेत. शेफ सर, थोडं अंड्याची भाजी दाखवता का? अशी झणझणीत अंड्याची भाजी केलेली आहे. आणि आता आस्वाद घेऊ अंड्याच्या भाजीचा. आणि रात्री पंजिमला आम्ही जे नाईट लाईफ एन्जॉय करणार, लाईक क्रूज वगैरे, तर ते दाखवू. जर इनकेस जर क्रूजला गेलो तर. बाकी सगळे हे अशीच तर बस आराम, कारण की सगळ्यांचीच तब्येत खराब आहे. ताप आहे का? ताप नाही आहे. ए सचिन दादा, ताप आहे का? ताप आहे का?
हा कोणता ताप असते? हा कोणता ताप असते? फ्लू असते. काल दादाने चांगला डान्स केला. या सचिन दादाचा डान्स मी टाकणारच आहे. या रशियन हवी आहे. रशियन हवी आहे डान्स करण्यासाठी. आणि दादांचा व्हिडिओ व्हायरल करा. म्हणजे जर गाणं वेगळंच चालू होतं आणि दादा मस्त ते याच्यावर इक्वल का जी ना हा बाहेरच नाचलो आपण. काही आपलं बिअर नीरा काही म्हणजे पेत नाही तरी बिअरचं नाव आहे. अच्छा बिअर मध्ये. अरे बापरे. अरे बाप. अरे शिव्या नका देऊ रे ब्रो. अरे काय बिअर लावलं. पेत कोणीच ते आणि बिअरच्या गोष्टी. आता असं मी व्हिडिओ बनवत राहतो तुम्ही दारूच्या गोष्टी करत राहायचा आणि कोण काय म्हणन तुम्हाला. गोव्यात आलो बिअर नाही पिऊन दारू नाही पिऊन आलो मग तर काही काय गोष्ट दारू पिता तुम्ही? बरं बा प्या बा मला वाटत नाही आता गोष्टी. चला तर आता नाईट लाईफ दाखवू तुम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही गोव्यातली नाईट लाईफ एन्जॉय करायला चाललोय. म्हणजे एन्जॉय म्हणजे जस्ट बघायला की काय असतं. कारण की आम्ही रात्री कधी फिरलोच नाही. आज दिवसभर टोटली आम्ही आरामच केला कारण की तब्येत खराब असल्यामुळे. पण आता सगळ्यांना थोडं चांगलं वाटायला लागलं, फ्रेश वाटायला लागलं. सो मग आम्ही डिसाईड केलं आहे काय जायचं. तुम्ही आमच्या हॉटेलच्या बॅक साईडला एक छोटीशी शेती चालू आहे लोकांची. आणि वरनं बघितलं तर पूर्ण क्लिअर दिसतं. पालक, मेथी, सांबार वगैरे. तर आता आम्ही जेवण रस्त्याने जाऊ. नाईट लाईफ म्हणजे काय असतं बा हे बघण्याकरता. तर रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक गोष्टी आम्ही तुम्हाला शेअर करू, तुम्हाला दाखवू. आता आम्ही आमचं एक्झिट घेतलंय सध्या तरी. आणि ही आमची गाडी. हे आमचे ड्रायव्हर सर मिस्टर सचिन भाऊ. आणि ते बघा ती आमची रूम. लाल टी शर्ट जिथे दिसत असेल तुम्हाला वाळवत ती आमची रूम. बघू शकता मित्रांनो तब्येत फार खराब आहे. पण कसं आहे मोह आवरत नाही की गोव्यामध्ये फिरण्याचा. आणि आम्ही विचार केला होता की जायचंच नाही, आरामच करायचा. पण ते आपल्याला हेच झालं काय म्हणते त्याला, थांबण्याची इच्छाच झाली आणि फिरण्याची इच्छा झाली. तर बघूया काय काय मिळतं आपल्याला बघायला. तर मित्रांनो आम्ही एका हॉटेलमध्ये आलेलो आहे सध्या. कारण की खूप दिवस झाले मी चहा वगैरे पिलोच नाही. महाराष्ट्रातनं आल्यापासून चहा वगैरे घेतलाच नाही. तर इथे जो चहा आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 रुपयाला मिळतो तो चहा इथे 20 रुपयाला दिला जातो. पण कसं आहे अडलं हरिगाडवाच्या पाहिजे. कसं आहे आपल्याला चहा प्यायचाच आहे आणि आपली सुरुवात चहाशिवाय होत नाही. आणि थोडं तब्येत खराब असल्यामुळे चहा घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही आता इथे चहा घेतो. तर चहा इथून समोसा प्रवासाने सुरू करतो. आता आम्ही पंजिमकडेच चाललो आहे. तर इकडे फार गर्दी आहे. 2 ब्रिज क्रॉस करून जावं लागतं. मला इथल्या लोकल एका व्यक्तीने सांगितलं आहे की जर तुम्ही पंजिम चालले असाल तर तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या की ज्या रूटने ज्या ब्रिजवरून, इथे 2 ब्रिज आहेत, 2 ब्रिज क्रॉस करून जावं लागतं. तर ज्या ब्रिजवरनं कार चाललेल्या असेल त्या ब्रिजवरनं तुम्ही 2 व्हीलर घेऊन जाऊ नका. ब्रिजच्या एंडला पोलीसवाले उभे असतात आणि ते तुमचं चलान करतात 10,000 रुपयाचं. आणि ते करतात म्हणजे करतात असतं. या गोष्टीची काळजी घ्या की ज्या रोडने 4 व्हीलर चालले असणार, ज्या ब्रिजवरनं 4 व्हीलर चालले असतात त्या ब्रिजवर न जाता ज्या ब्रिजवरनं 2 व्हीलर चालले आहेत त्याच ब्रिजने जा.
जेणेकरून तुमचं चलन वाचेल. इथल्या लोकल व्यक्तींना ही गोष्ट माहीत आहे, पण जे टुरिस्ट वगैरे येतात त्यांना या गोष्टी माहीत नसतात फारशा. तर मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय की नियम पाळा इथे. बघू शकता तुम्ही इथे हा ब्रिज लागतोय. तर हा ब्रिजच्या तिथे एक नाव दिसेल तुम्हाला, कारवार, पॉन्ड, दाबोलीम असे दिसेल. तर इथे 2 रस्ते आहेत. तर एक ब्रिजवर जातो, 3 रस्ते आहेत. तर एक ब्रिजवर जातो आणि एक ब्रिजच्या खालून जातो. तर बघू शकता तुम्ही ब्रिजवरनं फक्त 4 व्हीलर्स जातात आणि जे पण 2 व्हीलर्स आहेत, लोकल जे व्यक्ती आहेत ते ब्रिजच्या खालून जात आहे. म्हणजे जेणेकरून चलांपासून हा जो ब्रिज बनलेला आहे हा फक्त 4 व्हीलरसाठीच बनलेला आहे. तर कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी की आपण जाताना ब्रिजच्या खालूनच जावे. आणि या रस्त्यावर तुम्ही बघू शकता की गर्दी किती आहे. तर दिसत असेल तुम्हाला, कदाचित माझ्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये दिसणार नाही. इकडल्या साईडने चालवा गाडी, गाड्याला जाऊ द्या मागून. राईड कसिनो पाहिजे ना. आमचे ड्रायव्हर जे आहेत लय हेवी ड्रायव्हर आहे. वा, बघू शकता किती मोठे मोठे कसिनो आहेत तिथे. काय माहित आहे किती पैसे घेणार तरी. मला तर वाटते जे कसिनो आहे 2500-3000 रुपये एक कसिनो घेणार असं मला वाटतंय. तर बघूया आता, आपण इन्क्वायरी करूया. आपल्या बजेटमध्ये जर बसलं तर आपण कसिनोची लाईफ एन्जॉय करू. जर नाही बसलं तर चाललं जाऊ. पैसे वसूल तशी झालेले आहे, कारण की बघूनच फार आनंद होतोय. कसिनो 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 काय असतं, तर छान वाटतं कसिनो. तर मित्रांनो, आपण सध्या जिथे क्रूज वगैरेची एंट्री होतात त्या साईडला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप सगळे क्रूज वगैरे उभे आहेत. आपण रस्त्याने ट्रॅव्हलच करतोय. तर इथे क्रूज वगैरे आहे भरपूर प्रमाणात. तर बघू शकता तुम्ही. आता यांची एंट्री फी काय असेल हे आपल्याला तर माहीत नाही. मॅजेस्टिक प्राईड म्हणून एक क्रूज आहे, ती बघू शकता. हां, ओ आरामात आरामात या. गोव्यात आलं तर खरी मजा ही क्रूजचीच आहे. पण ज्यांचं बजेट आहे ते जाऊ शकतात क्रूजमध्ये, आणि ज्यांना बजेट फ्री ट्रिप करायची आहे त्यांनी क्रूज अवॉइड केलेलंच बरं. कारण की कुठेतरी क्रूजमध्ये एंट्री केली तर एक बजेट पूर्ण हलून जातो. मला तरी असं वाटतं की साधारण 3, जसं त्या आजोबांनी सांगितलं त्याप्रमाणे मला तरी असं वाटतं की क्रूजची जी तिकीट असेल ती साधारण 2 ते 3 हजारापर्यंत, इन्क्लुडिंग ड्रिंक्स अँड फूड्स. बट ज्यांना ड्रिंक करायचं नाही आहे त्यांनी इथे येऊन बघितलं तरी चालेल. आणि ज्यांचं बजेट आहे ते करू शकतं नक्कीच. कारण की गोवा आपण प्रत्येक वेळेस येत नाही, कधी कधी येतो. त्यांनी बजेट ज्यांचं असेल त्यांनी अवश्य करा. आणि हा जो एरिया आहे हा पण खूप VIP एरिया दिसतोय. आपण जमलं तर त्यांना आपण एक वेळा विचारून घेऊया की याची प्राइसिंग काय जातं, काय कॉस्टिंग जातं ते. तर एक छान असं कसिनो हे आता हे जे आहे आपल्यासमोर उभं जे आहे ते कसिनो आहे बिग डॅडी कसिनो, या कसिनोचं नाव आहे. त्याच्यानंतर इकडल्या साईडनी जी उभी आहे ते कसिनो आहे किंग कसिनो. तर
मित्रांनो हे आहेत कसिनो आणि इथनं आहे कसिनोची एंट्री. म्हणजे इथनं तुम्हाला समोर कसिनो लागलेत असं समजा. आणि इथनं समोर आता पूर्ण कसिनो आहेत. आता इकडून कुठून चालले तुम्ही? आम्हाला 5 मिनिटं त्यांना विचारून येऊ दे एकाला. बघू शकता या कसिनोमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. इथे इन्फॉर्मेशन घेत आहे त्यांच्याकडनं काय आहे तर. पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आणि इथे स्पेशली जे शॉर्ट्स आहेत ते अलाऊच नाही आहे, जीन्सच अलाऊ आहे. तर आता आमच्या ह्याच्यातला एका व्यक्ती म्हणजे जे आमचे विकी सर आहेत दुसरे, त्यांनी शॉर्ट्स वेअर केलेले आहेत. त्यामुळे तर पॉसिबल होणार नाही आता एंट्री करणं. बट जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी तुम्हाला कळवून म्हणजे याचे रेट्स वगैरे चार्जेस वगैरे काय आहे ते मी जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी तुम्हाला कळवणार. इथे इन्फॉर्मेशन काउंटर आहे आणि इथल्या साईडने आपण 500 रुपयात तुमच्या गांडीवर चर पडते. कसिनो प्राईड हा जो आहे तो कसिनो प्राईड आहे. आणि इथे शूटिंग अलाऊ नाही तरी पण कसं तरी एक आम्ही लपून शूटिंग करतो आहे. तसं मी तुम्हाला एक प्रिव्हियस व्हिडिओ आम्ही बनवला होता. आय थिंक मी तो डिलीट केला आहे. बट मी तो रिकवर करण्याचा प्रयत्न करतो. जर तो झाला तर तिथे अलाऊच नाही करत तुम्ही ब्लॉक करायला. तुम्ही एक वेळा एंट्री करा, मग बाकी आतमध्ये काय कराल ते तुमची इच्छा म्हणे. पण आता सध्या तुम्ही ब्लॉक नका करू अशी त्यांचं म्हणणं आलं. अरे यार आपला कॅमेरासुद्धा आपल्याला साथ नाही देतोय. चला तर बघूया तिकडल्या साईडने. आता एक कसिनो गेलो होतो आम्ही, कसिनो प्राईड म्हणून. तर कसिनो प्राईड हे जे आहे हे आम्हाला एक रिजनेबल प्राईजमध्ये वाटलं. कारण की त्यांचा रूल जो आहे तो मंडे टू आय थिंक ट्यूजडे थर्सडेपर्यंत 2000 रुपये आणि फ्रायडे आणि संडे ओनली 2500 रुपये म्हणजे 2500 रुपये. तर साधारण हे तरी परवडेबल आहे. मित्रांनो आम्ही आता डिसाईड केलेलं आहे कसिनो प्राईड जायचं म्हणून. पण आता संडे असल्यामुळे त्याचे रेट जास्त आहेत आणि क्रूज पण फुल आहे. सो आम्ही उद्या जाण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे मंडेला. तर तसं पाहिलं तर 2000 रुपये पर हेड त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही 6 जण आहेत. तर आता बघूया उद्याचं काय प्लॅनिंग आहे ते यांचं ठरतं की नाही ठरत. म्हणून आता सगळ्यांचं डिसिजन घेतल्याशिवाय आपण कसं काय म्हणणार आहे. तर उद्या येतच आहे ना आपण कसिनो प्राईडला. हो आता पबमध्ये जाऊन काय फायदा आहे. रात्रीचे बघा वाजले 11 वाजले. काय गोष्ट करता. अरे तर उद्या बघूया कसिनो प्राईडला. आम्ही संध्याकाळी येण्याचा प्लॅन करतोय. संध्याकाळी 6 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ते आम्ही एक्झिट करणार. म्हणजे आजची तारीख 14 तारीख आणि उद्या 15-16ला आम्ही एक्झिट करणार तिथनं. आणि 17 तारखेला आमची ट्रेन आहे. 17 नाही आपली ट्रेन 16लाच आहे ना. 17ला आहे का? 17ला ट्रेन आहे. 17ला मग आम्ही आमचं परतीचा प्रवास. चला तर आता उद्या भेटूया, बघूया काय होतं तर.